नमस्कार माझ्या मैत्रिणींना. चला तर आज आपण स्वयंपाकघरात उपयुक्त अशी वापरता येणारी आपण एक वस्तू बनवणार आहोत. चला तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे. चला गेस करा काय असेल. तर बघा मी आज दगडी साहित्यापासून एक वस्तू जी बनवता जी पूर्वी जुन्या काळामध्ये ह्या वस्तूमध्येच घरात उपयुक्त पदार्थ चटणी म्हणा वाटण म्हणा हे बनवलं जायचं. तुमच्या तर लक्षात आलंच असेल काय असेल ही वस्तू. बघा मी काय घेतलेलं आहे. मी एक खलबत्ता घेतलेला आहे. हा दगडी वस्तूपासून बनवलेला जातो. दगडापासून हा बनवलेला जातो. हा खलबत्ता. ह्या खलबत्त्याला पानाचा शेप आहे. तर मी मुद्दामून हा असा खोलगट भागाचा खलबत्ता घेतलेला आहे. आणि यामध्ये आपण चटणीसाठी जे साहित्य घेतो ते व्यवस्थित ह्यामध्ये ठेचलं जाईल त्यासाठी मी हा पूर्ण असा खोलगट, बघा माझं किती हात राहतो, बोट अर्धी बोट मावत आहेत इतका मी खोलगट हा खलबत्ता घेतलेला आहे. पूर्ण याला नक्षीकाम द्या कशा खाचा पाडलेल्या आहेत. खूप मेहनत असते. असा तर हा कसा वापरात आणायचा, ह्याची सुरुवात कशी करायची, वापरण्याच्या आधी ह्याला काय काय प्रक्रिया ह्याच्यावर करावी लागते हे मी तुम्हाला सांगणार आहे. मगच आपण हा स्वयंपाकघरात वापरू शकतो. चला तर आज आपण खलबत्ता कसा वापरण्यापूर्वी कसा तो स्वच्छ करायचा आहे ते आपण पाहणार आहोत. त्यासाठी लागणार आहे आपल्याला मी गव्हाचं पीठ थोडंसं भिजवून घेतलेलं आहे. त्याचा मी एवढा गोळा करून घेतलेला आहे छोटा, आणि एक कांदा आणि थोडेसे भिजवलेले तांदूळ. हे आपल्याला खलबत्ता वापरण्यायोग्य करण्यासाठी आपण हे साहित्य त्यासाठी वापरणार आहोत. त्यासाठी आपण प्रथम खलबत्ता स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत. प्रथम आपण स्वच्छ पाण्याने हा धुवून घेणार आहोत. तर आता आपण हा स्वच्छ पाण्याने खलबत्ता धुवून घेतलेला आहे, कारण त्यामध्ये माती वगैरे कच असतो दगडाचा राहिलेला. तर पहिले आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे. मग आपण थोडंसं विम लिक्विडने हा पूर्णपणे घासून धुवून घेणार आहोत. हे बघा आता पूर्ण हा आपण रगडून रगडून घासायचा आहे 1-2 मिनिटं. मला आवाज येत असेल इग्नोर करा, समजून घ्या. हा मग स्टॉप करा. अशा पद्धतीने बघा तुम्हाला काळी माती दिसत असेल यामध्ये. बघा कसं काळपटपणा आहे. पूर्ण हा घासून घ्यायचा आहे. पूर्ण काळा काळा मळ दिसत आहे मातीचा दगडाचा. आता हा पुन्हा आपण पाण्याने धुवून घेणार आहोत. अशा पद्धतीने हा हे बघा स्वच्छ निघालेला आहे. हे बघा हा आपण स्वच्छ एका कपड्याने, कोरड्या कपड्याने आपण हा पुसून घेणार आहोत. हे बघा आपण हा स्वच्छ केलेला आहे, पुसून घेतलेला आहे. हे बघा आता आपण थोडेसे भिजवलेले तांदूळ घेतलेले आहेत. तांदूळ एक 10 ते 15 मिनिटं भिजवलेले आहेत, आणि ते आपण त्या खलबत्त्यामध्ये थोडेसे वाटून घेणार आहोत. जसं आपण वाटून वाटतो तसं थोडा वेळ आपण 5 ते 7 मिनिटं आपण रगडून घेणार आहोत खलबत्त्याला. त्यामुळे त्याच्यातलं कचचे बारीक बारीक कण जे राहिलेले असतात दगडाचे हे निघून जाणार आहेत. पाण्यासकट मी घेत आहे. हे बघा खलबत्त्याला किती धार आहे तुम्ही समजू शकता. हे बघा तांदूळ 1 सेकंदामध्ये बारीक झालेले आहेत. असं केल्याने यामधलं कच पूर्ण तांदळाला चिपकून येणार आहे. असं तुम्ही हा पूर्ण बाजूने सगळीकडनं असं चोळून घ्या.
आपण याला देखील लावून घेणार आहोत. अगदी थोडंसं तुम्ही सांभाळून हे काम करा. कच आपल्या हाताला देखील लागू शकतो. हे बघा, अशा पद्धतीने चोळून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने सगळीकडे चारी बाजूने हे देखील लावलेलं आहे. आणि आता आपण हा स्वच्छ पाण्याने पुन्हा एकदा धुवून घेणार आहोत. मी पुन्हा एकदा हा पुसून घेतलेला आहे. आता यामध्ये मी कांद्याचे 2 भाग केलेले आहेत आणि ते ठेचून घेणार आहे. बघा, अशा पद्धतीने पूर्ण कांदा ठेचून घ्यायचा आहे. असं केलं नाही, ठेचून घेत असताना त्यातून कच कांद्याला मिळून येतो. असं सगळीकडनं आपण पसरून घेणार आहोत. असं 1-2 मिनिटं केल्यानंतर पुन्हा एकदा आपण हा स्वच्छ पाण्याने धुणार आहोत, पुन्हा पुसून घेणार आहोत आणि मग मी तिसरी स्टेप तुम्हाला सांगते. आता मी पूर्ण कोरडं करून घेतलेलं आहे. आता ह्या गोळ्याचे मी 2 भाग करत आहे. एक भाग मी याला लावणार आहे आणि दुसरा मी या खलबत्त्याला लावणार आहे. हे बघा, ह्यामध्ये मी हा पीठ पूर्ण असं चोळून घेणार आहे. हे बघा, असं पूर्ण मी सगळीकडे लावून घेणार आहे. आपण 2-3 वेळा पाण्याने वॉश केलेलं आहे. कांद्याने आणि तांदूळ वाटून घेतलेले आहेत, कांदा आणि तांदूळ. त्यामुळे त्यातला बराचसा कच हा निघून गेलेला आहे. परंतु या पिठाच्या गोळ्यामुळे त्यातील उरलेला राहिलेला कच हा पूर्ण त्या गोळ्याला चिकटून येतो. त्यामुळे आपला खलबत्ता हा अजून वापरण्यास योग्य होतो. हे बघा, पीठ आपण असं लावून घेणार आहोत थोडं. पीठ खाली पडलेलं आहे, पण काही नाही. अशा पद्धतीने आपण याला पण घेणार आहोत. त्यामुळे यातला राहिलेला कच वगैरे हा निघून जाणार आहे. पिठाला चिकटपणा असतो, त्यामुळे राहिलेला कच सगळा याला चिकटून येणार आहे. दोन्ही गोळ्यांचा मी वापर केलेला आहे. थोडंसं आपण ठेचून घेणार आहोत. हे बघा, तुम्हाला कच दिसत असेल. हे बघा, हा बघा कच. हे बघा, असा कच त्याला चिकटून येतो राहिलेला. आता हा आपण परत एकदा पाण्याने स्वच्छ धुवून पुसून घेणार आहोत. आणि मग आपण ह्याला गोडे तेल म्हणजे कोणतेही तुमचं खाद्यतेल कोणते जे काही असेल ते ह्याला लावून आपण रात्रभर ठेवणार आहोत. आणि दुसऱ्या दिवशी आपण पुन्हा एकदा साबणाने स्वच्छ धुवून आपण हा स्वयंपाकघरात वापरू शकतो. आणि तुम्ही मला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला देखील याबद्दल काही माहिती असेल तर मला नक्की कळवा. हे बघा, मी आता स्वच्छ परत एकदा पाण्याने धुवून घेतलेलं आहे. तुम्ही साबणाने देखील वॉश करून घेऊ शकता. आता मी याला रात्रभर तेल लावून ठेवणार आहे, गोडे तेल. कोणतेही तेल लावू शकता. असं पूर्ण चोळून घ्यायचं आहे दोन्ही वस्तूंना खालून वरून. पद्धतीने पूर्ण खलबत्त्याला हा तेल चोळून घेतलेला आहे.
पूर्ण आतून खलबट भागाला देखील लावून द्यायचं आहे. हा रात्रभर आपल्याला तसंच ठेवायचं आहे. ते बघा याचा कलर देखील चेंज झालेला आहे. हे बघा. ते लावल्याने त्याचा मूळ स्वरूपाचा जो रंग आहे दगडाचा तो खरोखरचा आपल्याला दिसत आहे. हे बघा पूर्ण चकाके आलेले आहे. जर तुम्हाला वाटत असेल की आतमध्ये आपला कच राहिलेला आहे तर तुम्ही पुन्हा एकदा हीच प्रोसेस दुसऱ्या दिवशी एक दिवस फॉलो करायची आहे आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा असंच आदल्या दिवशी रात्री तेल लावून ठेवायचं आहे आणि पुन्हा एकदा स्वच्छ साबणाने पाण्याने धुवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण स्वयंपाकघरात चटणी म्हणा किंवा तुमचे वाटण म्हणा कोणती पेस्ट म्हणा यामध्ये करायची असेल तर तुम्ही वापरायला सुरुवात करू शकता. तर धन्यवाद. हा बघा हा आपला खलबत्ता तयार आहे. तर कसा वाटला माझा व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.